नमस्कार, मी पूजा डकरे। आपण पहिल्या भागामध्ये बिकटवाट कविता संग्रहाचं स्पष्टीकरण, प्रस्तावना, ऋणनिदर्शन हे आणि 4 कविता या कविता आपण बघितल्या। आजचा हा दुसरा भाग आहे, बिकटवाट कविता संग्रहाचा दुसरा भाग। या कविता संग्रहामध्ये काही कविता आणि एक्सप्लेनेशन मी देणार आहे। तर वळूया कवितेकडे। कवितेचं शीर्षक आहे शिक्षण। शिक्षण या कवितेमध्ये मी सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही शिक्षणाच्या बाजू दाखवलेल्या आहे। आजच्या शिक्षणामध्ये काय घडतं, काय चालू आहे, या सर्व गोष्टी मी या पार्टमध्ये, या भागामध्ये सांगते। शिक्षण जगण्याचा आधार म्हणजे शिक्षण, जीवनरूपी संगीताचा सूर म्हणजे शिक्षण, सूर्याचं पहिलं किरण म्हणजे शिक्षण, हृदयाचा वेग म्हणजे शिक्षण। महाराष्ट्र घडला शिक्षणाने, तिमिरातून तेज निर्माण केलं शिक्षणाने, माणसाला माणुसकी शिकवतं शिक्षण, स्वाभिमानाला फुलवतं शिक्षण, स्वाभिमानाला फुलवतं शिक्षण। आजचं शिक्षण हे कारखान्याचं उत्पादन, कारखान्याचा कच्चा माल म्हणजे शिक्षण, त्या कारखान्याचे मालक नेते, नेत्याची नेतागिरी म्हणजे शिक्षण, नेत्याची नेतागिरी म्हणजे शिक्षण। पैशाच्या बाजारात गणलं आम्ही शिक्षणाला, पैशाच्या बाजारात गणलं आम्ही शिक्षणाला, शिक्षणाला पैसे कमवण्याचं साधन केलं, पदवी मिळवली आम्ही पैशाने, असा बाजार मांडला आम्ही शिक्षणाचा, असा बाजार मांडला आम्ही शिक्षणाचा। मित्रांनो, माझ्या ज्या काही कविता आहेत त्या कविता मुक्त छंदामध्ये आहे आणि या कवितेमधनं सोसायटीला, समाजाला काहीतरी बोध मिळावा, आपण यातून काही घ्यावं, हाच फक्त या कवितेचा उद्देश आहे। त्याच्यामुळे नाटकीय पद्धतीने कविता न मांडता मुक्त छंदामध्ये, जेणेकरून आपल्याला काहीतरी कवितेच्या माध्यमातून सांगता येईल, एक संदेश समाजापर्यंत पोहोचेल असा मी प्रयत्न केलेला आहे। त्यानंतरची कविता आहे युवक। युवकांनो उठा, युवकांनो उठा, हातात घेऊन सत्याचे शस्त्र तुम्ही लढा। तुमचा देश विकल्या जात आहे, तुमचा देश विकल्या जात आहे भ्रष्टाचाराच्या बाजारात। शेतकरी आत्महत्येची वाट स्वीकारत आहे, शेतकरी आत्महत्येची वाट स्वीकारत आहे। युवकांनो जागे व्हा, युवकांनो जागे व्हा, वाढत्या अत्याचाराला तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघा, वाढत्या अत्याचाराला तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघा। सत्यासाठी लढा देणाऱ्यांना साथ द्या, कोमेजलेल्या फुलांना उगवण्याचे बळ द्या, कोमेजलेल्या फुलांना उगवण्याचे बळ द्या। युवकांनो तुम्ही घाबरू नका, युवकांनो तुम्ही घाबरू नका, तुम्हाला तुमच्या उज्ज्वल इतिहासाची साथ आहे, भविष्य घडवण्याचे समर्थ तुमच्यात आहे, भविष्य घडवण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे। ही युवका, ही युवका, छत्रपती शिवाजी राजांना तू आदर्श मान, छत्रपती शिवाजी राजांनी महाराष्ट्र घडवला, तुला तुझा देश घडवायचा आहे, तुला तुझा देश घडवायचा आहे। त्यानंतरची कविता आहे स्त्री। स्त्रियांचे अनेक पैलू असतात, तर या कवितेद्वारे काही पैलू रेखाटण्याचं काम मी केलेलं आहे। स्त्री घाबरू नकोस, स्त्री घाबरू नकोस, तुझ्या पाठीशी तुझा उज्ज्वल इतिहास आहे। स्त्री घाबरू नकोस, तुझ्या पाठीशी तुझा उज्ज्वल इतिहास आहे। पुरुषी अहंकाराचा विचार करू नकोस, स्वतःच्या अस्तित्वाला जागव, स्वतःच्या अस्तित्वाला जागव। स्त्री तू शक्तिहीन नाही, स्त्री तू शक्तिहीन नाही, होणाऱ्या अत्याचारावर तू मात कर, जीवनाची वाट विस्कटली तरी त्या वाटेवरून चालण्याचा प्रयत्न कर, वाटेवरून चालण्याचा प्रयत्न कर। तू शक्तीचा सागर आहे, तू झगमगणारी वीज आहे, हातात शिक्षणाचे शस्त्र घेऊन तू आपल्या हक्कासाठी लढा दे, तू आपल्या हक्कासाठी लढा दे। खूप झाले अत्याचार, खूप झाले अत्याचार, मांडला बाजार इथल्या व्यापाऱ्यांनी, तू स्वतःच्या स्वाभिमानाला जागव, तू स्वतःच्या स्वाभिमानाला जागव। या जगाला तुझ्याशिवाय अस्तित्व नाही, या जगाला तुझ्याशिवाय अस्तित्व नाही, झगमगत्या चंद्राला सुद्धा चांदणीचाच आधार असतो, चित्रपटाचे अस्तित्व तूच आहे, चित्रपटाचे अस्तित्व तूच आहे। आज तू थांबू नकोस, आज तू थांबू नकोस, पायातल्या बेड्यांनी जखडून पडू नकोस, समाजाच्या बंधनाला मान देऊ नकोस, समाजाच्या बंधनाला मान देऊ नकोस। आपण बघतो की स्त्री अनेक बेड्यांनी जखडलेली असते, त्या बेड्यांमुळे ती आपला विकास करू शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही। तर तिला जर आपला विकास करायचा असेल, पुढे जायचं असेल, तर या बेड्यांना तोडूनच पुढे जाणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यानंतरची कविता आहे लढा। लढा आपण बघितलं की
मग ते स्वातंत्र्य युद्ध असो की काही असो, लढा हा महत्त्वाचा असतो. प्रत्येक ठिकाणी लढावं लागतं आपल्या हक्कासाठी, आपल्या अधिकारासाठी, न्यायासाठी. लढा दिल्याशिवाय आपल्याला या जगात कुठेच काही मिळत नाही. म्हणून लढा हा अतिशय महत्त्वाचा आहे. लढा हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे. कवितेला सुरुवात करते. लढा. केव्हा कुणास ठाऊक जीवनात आम्ही भटकलो. काळ आला, काळ गेला, क्षणाक्षणाला अंधकार पसरला. माणुसकीच्या नात्यांनी माणुसकीलाच तिलांजली दिली, माणुसकीलाच तिलांजली दिली. कोणी केल्या कत्तली या जगात, कोणी केल्या कत्तली या जगात, कोणी दहशतीला जन्म दिला, कोणी हुकूमशहावर जोर दिला. आम्ही माणुसकीसाठी लढा दिला, आम्ही माणुसकीसाठी लढा दिला. प्रत्येक क्षणाला जगण्यासाठी लढतो आम्ही. आसुसलेल्या मनाला समजावतो आम्ही. प्रत्येक आव्हानाला स्वीकारतो आम्ही. शत्रूलाही मित्र मानतो आम्ही, शत्रूलाही मित्र मानतो आम्ही. लढणं आमचं ध्येय, लढणं आमचं ध्येय, सत्यासाठी झुंजणं आमचं कर्तव्य. माणसाला माणुसकी शिकवतो आम्ही, जगण्यासाठी लढतो आम्ही, जगण्यासाठी लढतो. त्यानंतरची कविता आहे स्वातंत्र्य. आपण बघतो की स्वातंत्र्यासाठी अनेकांनी लढा दिला आणि स्वातंत्र्य हे लढा दिल्याशिवाय मिळत नाही. लढावं लागतं. इथल्या प्रत्येक गोष्टीसाठी लढावं लागतं. जेव्हा आपण लढा देतो तेव्हाच आपल्याला काहीतरी निष्पन्न होते. तर कवितेचं नाव स्वातंत्र्य. किती अनमोल ते स्वातंत्र्य, हृदयातून निघणारा शब्द, मनातून ओसरणाऱ्या भावना, जीवनाचा प्रत्येक क्षण होता फक्त आणि फक्त स्वातंत्र्यासाठी, फक्त आणि फक्त स्वातंत्र्यासाठी. महात्माजींचा सत्याचा मार्ग, महात्माजींचा सत्याचा मार्ग, सावरकरांचा हिंसेचा मार्ग, टिळकांचा स्वदेशींचा मार्ग, सर्वांचे मार्ग होते फक्त स्वातंत्र्यासाठी, फक्त स्वातंत्र्यासाठी. जेव्हा भारत मातेचे हात बेड्यांनी जखडले होते, जेव्हा भारत मातेचे हात बेड्यांनी जखडले होते, ती त्या मातेची काळ रात्र होती. अनेक प्रश्नाचे काऊल उठले होते. ना प्रकाशाची वाट होती, ना तिमिराचा भास होता. ते होतं तिचं पारतंत्र्य, ते होतं तिचं पारतंत्र्य. अनेकांनी आपले प्राण घालवले, अनेकांनी आपले प्राण घालवले, काहींनी अख्खं आयुष्य वेचलं. कोणी सत्याचं शस्त्र घेतलं, कोणी आंदोलनाकडे वाटचाल केली. हे सगळं होतं फक्त आणि फक्त स्वातंत्र्यासाठी, फक्त आणि फक्त स्वातंत्र्यासाठी. त्यानंतरची कविता आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ही कविता कर्णावरती आहे. कर्ण आपल्याला माहीत असेल, महाभारतामधला कर्ण. मला मृत्युंजय कादंबरी ही खूप आवडली आणि मृत्युंजय कादंबरीमधला जो कर्ण रेखाटलेला आहे तो मला अतिशय आवडला. त्याचं ते जीवन, त्यांनी केलेला संघर्ष, त्यांनी बघितलेले लोकांचे खरे चेहरे, हे सर्व गोष्टी मला आवडल्या. त्याच्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ही कविता मी कर्णावरती लिहिलेली आहे. मृत्युंजय कादंबरी वाचूनच मी ही कविता लिहिलेली आहे. तर इथे कवितेला सुरुवात करते. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. ज्याला नव्हती कुठलीच जात, ज्याला नव्हती कुठलीच जात, ज्याची ओळख कुठेच नव्हती, समाजाने ज्याचा धिक्कार केला, असाच होता सूर्यपुत्र कर्ण, असाच होता सूर्यपुत्र कर्ण. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्याची वाटचाल, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्याची वाटचाल, समाजाच्या शृंखला तोडत तो गेला. एकाच निश्चयाने प्रेरित तो झाला. जगाला आव्हान देण्याचं स्वप्न त्याचं होतं, जगाला आव्हान देण्याचं स्वप्न त्याचं होतं. जो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालला, जो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालला, आयुष्य त्यानेच जिंकलं, जगात विजय त्यानेच मिळवला, स्वतःला त्यानेच गाजवलं, स्वतःला त्यानेच गाजवलं. कोणत्या दिशेचा होता कर्ण प्रवासी, कोणत्या दिशेचा होता कर्ण प्रवासी, स्वार्थाने बरबटलेले हे जग होतं. त्यात कवच कुंडल मागणारा इंद्र होता, स्वार्थासाठी मैत्री करणारा दुर्योधन होता, स्वार्थासाठी मैत्री करणारा दुर्योधन होता. कर्णा तू खरंच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने होता. कर्णा तू खरंच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने होता. तुझ्या पाऊल खुणा या जगातून केव्हाच नष्ट होणार नाही, तुझ्या पाऊल खुणा या जगातून केव्हाच नष्ट होणार नाही. त्यानंतरची कविता आहे राजकारण. राजकारण आपण बघतोय की राजकारणाचे अनेक भाग, अनेक चेहरे, अनेक गोष्टी असतात आणि ते राजकारणाविषयी मी एक कविता इथे लिहिलेली आहे. तंतोतंत मॅच होणारी कविता आहे आजच्या परिस्थितीला. तर कवितेचं नाव आहे राजकारण.
पैशाच्या बाजारात वावरणारं राजकारण, पैशाच्या बाजारात वावरणारं राजकारण, बेजबाबदारपणाचं राजकारण, भ्रष्टाचाराने गाजलेलं युतीचं राजकारण, खेडी खेळतो आम्ही स्वार्थासाठी, हत्या करतो आम्ही खुर्चीसाठी, अश्लीलतेला बाळगतो आम्ही वासनेसाठी, खोटे आश्वासन देतो आम्ही, राजकारणी असावं इंदिरासारखं, प्रत्येकाच्या मनामनातलं ओळखणारं, सामान्याच्या भावना समजून घेणारं, वादळाला सुद्धा आव्हान देणारं, राजकारण म्हणजे प्रत्येकाच्या मनाचा आधार, भविष्यातील कल्पना साकारण्यासाठीचं साधन, आमच्या लोकशाहीचं अस्तित्व म्हणजे राजकारण, संविधानाची गरज म्हणजे राजकारण. त्यानंतरची कविता आहे मन. मन असं असतं की आपलं मन केव्हा कुठे जाईल हे सांगता येत नाही. मनाला आपण नियंत्रित ठेवू शकत नाही. मन हे आपल्या नियंत्रणाखाली नसते. तर मनावरती ही कविता आहे. कवितेला सुरुवात करते. मन. चालताना अवघडले माझे पाऊल, बोलताना शब्द अचानक थांबले, पाहताना दिसणारे दृश्य हरवले. हा सर्व मनाचा चमत्कार होता. आकाशातून जाणारं विमान दिसलं, माणसाचं स्वार्थी वागणं दिसलं, पिंजऱ्यात कोंबलेलं पोपटाचं मन. एकाच मनाचे हजार रूप दिसले. मन हे मन असतं. कोणालाच न समजणारं ते एक रान असतं. आता इथे उद्या तिथे. सावरून चालताना होणारा तो उद्रेक असतो. मनात कोणाला भरताना दुसऱ्याला भरून पाहण्याचा खेळ असतो. दुसऱ्याचं भलं होत असताना त्याला हजारदा वाईट वाटतं, कारण मन हे मन असतं. त्यानंतरची कविता आहे सैनिक. आपल्याला माहिती आहे की सैनिक आपल्या देशासाठी लढा देतो, आपल्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या सुरक्षेसाठी नेहमी तैनात असतो. असा सैनिक आपल्या देशाचं रक्षण करतो, अख्खं आयुष्य आपल्या देशासाठी वेचतो. आणि अशा या सैनिकांना आपण नेहमी आदरभावाने बघायला पाहिजे, नेहमी त्यांचा आदर करायला हवा. तर कवितेचं शीर्षक आहे सैनिक. तुझ्या श्वासात चालतो भारताचा श्वास, तुझ्या श्वासात चालतो भारताचा श्वास, तुझ्या मुखातूनच असते भारत मातेची वाणी, तुझ्याच कपाडावर असते या देशाचे भविष्य कोरले, तूच देतो संरक्षण इथल्या असुरक्षित राज्यांना, तू नसतोच बांधला कुठल्या नात्यांनी, तुझं नातं फक्त असते देशाशी, अनेकाच्या हृदयाचा तू ध्यास घेतोस, कुठल्याही युद्धाला सज्ज होतोस. चीनचा डोळा असतो अरुणाचलवर, पाकिस्तान टपलेला असतो काश्मीरवर, केव्हा डोकं बांगलादेशवर